स्टंप हंटरच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये मी कुणाल लोकरे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण रनअप या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत. रनअप हा फास्ट बॉलिंगचा सगळ्यात मोठा ॲस्पेक्ट आहे. आता आपण गॉड ऑफ रनअप किंवा रोल्स रॉईस ऑफ रनअप इन क्रिकेट या मायकल होल्डिंग यांच्या रनअपला पाहणार आहोत. रनअपमध्ये फास्ट बॉलर सर्वात जास्त चुका काय करतात तर त्यांचं बॉडी मोमेंटम. ही जेव्हा बॉडी बॅलन्स्ड असते तेव्हा तुमचा रनअप स्मूथ आणि स्टेडी येतो. पण जेव्हा ही बॉडी इम्बॅलन्स होते तेव्हा रनअपचा जो बॅलन्स आहे तो मिसआउट होतो. दुसरी सगळ्यात मोठी चूक ती म्हणजे स्ट्राईड. आता मी हा असा जर चाललो तर माझा बॅलन्स स्टेबलाइज आहे, पण मी जर असा चालायला लागलो तर माझा बॅलन्स पडतो. याने काय होतं, जेव्हा फास्ट बॉलर शॉर्ट स्ट्राईड घेतात, म्हणजे स्टार्टिंगला तुम्ही बुमराह किंवा इतर कुठल्या बॉलर्सला पाहिलं असेल तर ते असा स्टॅट घेतात. जेव्हा तुम्ही असा स्टॅट घेता तेव्हा तुमचा मोमेंटम गेन व्हायला लागतो. पण मोस्टली फास्ट बॉलर्स काय करायला जातात तर हे जर तुम्ही करायला गेलात, तुम्ही जेवढी लॉंग स्ट्राईड सुरुवातीला घ्याल तेवढा तुमचा बॅलन्स जाणार. किंवा इन बिटवीन रनअप जर तुम्ही स्ट्राईड्स वाढवत गेलात किंवा स्ट्राईडची लेंथ कमी जास्त केलीत तरी तुम्हाला रनअपच्या बॅलन्सवर इश्यू येऊ शकतो. तर फास्ट बॉलिंगमध्ये मोमेंटम कसा गेन करायचा, तर यासाठी सुरुवातीला तुमची जी लोडिंग पोझिशन आहे ती रिलॅक्स ठेवायची. एकदम शोल्डर्स बॅलन्स आहेत का ते बघायचं. जेव्हा तुम्ही रनअप सुरू करता तेव्हा ट्रँग्युलर मोमेंटममध्ये पळायचं. तर ट्रँग्युलर मोमेंटम म्हणजे काय, तुम्ही कधी एअरप्लेन किंवा स्पोर्ट्स बाईकचं किंवा स्पोर्ट्स कारचं F1च्या ज्या कार असतात त्यांचं जर तुम्ही स्ट्रक्चर पाहिलं तर ते ट्रँग्युलर असतं, हे असं. तर जेव्हा तुम्ही रनअप घेता तेव्हा तुमची बॉडी हिपपासनं थोडीशी पुढे इन्क्लाइन, ही तुमची लोडिंग पोझिशन रिलॅक्स, बॅलन्स आणि शॉर्ट स्टेपनी सुरुवात करायची. शॉर्ट स्टेप, जेणेकरून तुमची बॉडी हळूहळू पुढे मोमेंटम गेन करत जाते. जेव्हा तुम्ही एक 3, 5 किंवा 7 पावलं वॉक केला किंवा जॉग केला आणि नंतर रनअपमध्ये स्प्रिंट करत गेलात तर तुमची बॉलिंग नक्की इफेक्टिव्ह होते. तर तुम्ही आता 3, 5 किंवा 7 पावलं वॉक केलेलं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मोमेंटम गेन झालेलं आहे. आता मोमेंटम गेन झाल्यावर रेग्युलर जसं आपण स्प्रिंट करतो तसं स्प्रिंट करायचं आहे. जनरली लोकांचं काय होतं, बॅलन्स जातो काही लोकांचा. तेव्हा काय होतं एक्झॅक्टली की त्यांची ही जी पोझिशन असते शोल्डर पोझिशन ती इम्बॅलन्स होते आणि हात बाहेर न येतात. आता हात बाहेर न आले की तुमचं जे स्ट्रक्चर आहे, जे ट्रँग्युलर मोमेंटम म्हणलो मी, ते स्ट्रक्चर जे आहे ते ब्रेक होतं. आणि ते ब्रेक झालं आणि तुम्ही इम्बॅलन्स झालात इकडे किंवा हे असं, की तुमची बॉलिंग कधीही विथ मोमेंटम पडत नाही. तर काय करायचं, या स्ट्रक्चरमध्ये तुम्ही पळालात पूर्ण, त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही लोडिंग पॉईंटला येता तेव्हा राईट आर्म, तेव्हा हे इथपर्यंत हा जो नॉन बॉलिंग आर्म आहे हा टुवर्ड्स बॅट्समन्स हिप, आणि जेव्हा तुम्ही त्या मोमेंटममधनं बॉल टाकता तेव्हा इट शुड गो लाईक दिस. नॉन बॉलिंग आर्म खाली इथपर्यंत आणि जो बॉलिंग आर्म आहे तुमचा टुवर्ड्स हिप आणि हा तुमचा फॉलो थ्रू बाहेर जातो. आता आपण काही वर्ल्ड क्लास फास्ट बॉलरचे रनअप पाहणार आहोत. काही बॉलरचे रनअप छोटे आहेत, काही बॉलरचे रनअप मीडियम स्टेपचे आहेत, म्हणजे 15 किंवा 17, आणि काही बॉलरचे रनअप साधारण 23 स्टेप्सपासून आहेत. तर आता आपण ते पाहूया.